नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. जालना बाजारात केरळ येथील अननस विक्रीसाठी दाखल झालेत. 60 ते 70 रुपये नगानं अननसाची जालना बाजारात विक्री होत असून रमजान महिना सुरू झाल्यानं बाजारात अननसाची मागणी वाढली आहे. मात्र अननसाची आवक कमी असल्यानं अननसाच्या भावात वाढ झाल्याचं चित्र जालना बाजारात पाहायला मिळते. दरम्यान मालाला चांगला दर मिळत असल्यानं अननस विक्रेते समाधानी आहेत. शॉर्ट सर्किटमुळे 1 एकर गहू जळून खाक झाल्याची घटना जालना तालुक्यातील धारकल्याण येथे घडली आहे. शेतकरी हरिभाऊ ढोबळे यांनी त्यांच्या 1 एकर शेतात गहू लागवड केली असून त्यांच्या शेतात विद्युत तारा असून या तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. त्यामुळे शेतकरी हरिभाऊ यांचा 1 एकर शेतातील गहू जळून खाक झालाय. यामुळे शेतकरी हरिभाऊ यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून नुकसानाच्या भरपाईची मागणी त्यांनी केली आहे. ऊसातला रस कमी होऊन उत्पादनात घट झाल्यानं साखरेच्या किमती वाढू शकतात. ISMAने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे 14% घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे साखरेच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवला जातो. नवी मुंबईत मिरची मोठ्या प्रमाणात होत असून यावर्षी दक्षिणेकडील राज्यातील मिरचीचं उत्पादन प्रचंड झाल्यामुळे बाजारभाव निम्म्यावरती आले. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून वर्षभरासाठीच्या घरगुती मसाला करण्याची लगबग सुरू झाली आहे. मावळवासियांना व पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण पाणलोट क्षेत्रात 55.60% पाणीसाठा शिल्लक राहिला असून उन्हामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल याचा अंदाज पाटबंधारे खात्यानं वर्तवला असून वेळेत पाऊस पडला नाही तर पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असं सांगण्यात येतंय. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातील अतिरिक्त 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून बुलेट कडी मार्केट यार्डमधील भूबाजारात नवीन सुक्या वाटाण्याची आवक वाढू लागली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यानं घाऊक बाजारात किलोच्या दरात सुमारे 50 रुपयांची घट झाली आहे. परिणामी बाजारात हिरवा वाटाण्याचा दर 80 ते 100 रुपये किलोवर आले आहेत. मक्याचे बियाणे बोगस असल्यामुळे मला त्याची भरपाई मिळावी अन्यथा माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असं निवेदन सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील एका शेतकऱ्यानं गटविकास अधिकाऱ्यांना दिलंय. आत्माराम पंडित मोरे असं या शेतकऱ्याचं नाव असून 3 महिन्यांपूर्वी गौरव कृषी केंद्रातून त्यांनी श्री सीड्स या कंपनीचे मक्याचे बियाणे घेतले होते. मात्र सर्व सुविधा पुरवून देखील मक्याचं पीक वाळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलंय. यामुळेच माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असं निवेदन पंडित मोरे यांनी केलंय. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.